नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आदित्यचा चक्क आता खूप असा भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की पारूने सगळं काही सत्य आता आदित्यला सांगितलेलं असतं, पण तरी देखील तिला असं वाटत असतं की मी हे सगळं सांगून चूक तर केली नसेल ना। तर इकडे आता सावित्रीने पारूला खूप ओरडून सांगितलेलं असतं की तू जे काही सगळं करते नाही हे सगळं नाटक आहे, कारण की तुझ्या मनामध्ये आदित्य सरांबद्दल तसं काही देखील नाही आहे, फक्त तू हे नाटक करते। तुझ्यामुळे तुझ्या बापाने जीव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, हे तुला माहीतच आहे, कारण की तू सगळ्यांचं आयुष्य बरबाद केलं आहे। तर मित्रांनो, एकीकडे विचार केला तर सावित्री आत्याचं देखील एकदम करेक्ट आहे, कारण की पारू हे जे काही वागते गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून हे चुकीचंच आहे। पण ते बघायला गेलं तर पारूला एकीकडे वाटत असतं की आपण जे काय करते ते बरोबरच आहे। तर पारू आता आदित्य सरांना सत्य सांगून ते मंगळसूत्र काढायचं ठरवते। त्यावेळेस मात्र आदित्य सर पारूला म्हणतात की पारू, आधीच माझ्यासोबत माझी आई बोलत नव्हती, तुला तर माहीत आहे फक्त त्या ॲड शूटमुळे, आणि तू तेच लग्न खरं मानून ठेवलेलं आहे, आता मी काय करू सांग। तर इकडे आता आदित्य पारूवरती चिडून तिथून निघून चाललेला असतो। तर तेवढ्यात आदित्यला कळत नसतं की नेमकं काय चाललंय। तर इकडे पारू आता ते मंगळसूत्र काढून मंदिरामध्ये ठेवते आणि देवाला म्हणते की आता सगळं काही तुझ्या भरोशावर आहे। तर इकडे आता पिकअपवाला येऊन आदित्यला उडवतो। तर हे सगळं घडत असताना सगळी लोक धावपळ तिकडे करतात, तर इकडून पारू देखील पळत जाते, कारण की मित्रांनो पारूला वाटत असतं की ते मंगळसूत्र जर माझ्या गळ्यामध्ये असलं तर आदित्य सरांना कोणता देखील धोका होणार नाही। आणि जसं की ती पारू मंगळसूत्र काढते तर आदित्य सरांचा ॲक्सिडेंट होतो। तर तुम्हाला काय वाटतंय, पारूने ते मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागांमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका। धन्यवाद।